नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिर येथे आणि सध्या मी थांबलो आहे इथल्या भक्त निवासमध्ये. जर तुम्ही गणपतीपुळ्याला दर्शनासाठी येण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत इथल्या भक्त निवासाची संपूर्ण माहिती. सर्वात आधी बोलायचं झालं तर गणपतीपुळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी हे भक्त निवास खूप महत्त्वाचं आहे. मंदिर परिसराच्या जवळ असल्यामुळे दर्शनासाठी वारंवार प्रवास करण्याची गरज पडत नाही. सकाळी लवकर उठून सहज दर्शन घेता येते आणि संध्याकाळच्या आरतीलाही उपस्थित राहता येते. आता आपण खोलीबद्दल बोलूया. इथल्या खोल्या साध्या पण स्वच्छ आहेत. भाविकांसाठी आरामदायी मुक्काम करता यावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो. मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथलं शांत वातावरण. बाहेर कोकणाचा निसर्ग, समुद्राची झुळूक आणि मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण यामुळे इथे राहण्याचा अनुभव खूपच वेगळा वाटतो. शहरातील गोंगाटापासून दूर काही वेळ मन शांती मिळवायची असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता, त्यामुळे कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांनाही इथे आरामदायी वाटते. जर तुम्ही गणपतीपुळ्याला येणार असाल तर मुक्कामाचे नियोजन आधीच करा. विशेषतः शनिवार, रविवार, सुट्ट्या किंवा उत्सवाच्या काळात भाविकांची संख्या खूप वाढते. त्यामुळे आगाऊ चौकशी किंवा बुकिंग केल्यास अधिक सोयीचे ठरते. सर्वप्रथम खोलीत प्रवेश करताच तुम्हाला एक साधं पण स्वच्छ वातावरण पाहायला मिळतं. धार्मिक स्थळावर येणाऱ्या भाविकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि शांतता, आणि इथे दोन्ही पण गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे ठिकाण केवळ राहण्यासाठी नाही तर मन शांती अनुभवण्यासाठीही उत्तम आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अशा ठिकाणी काही वेळ घालवणे ही स्वतःमध्ये एक वेगळीच अनुभूती आहे. गणपतीपुळ्यात येणारे अनेक पर्यटक फक्त मंदिर दर्शन करून परत जातात, पण माझ्या मते इथे थोडा वेळ थांबून या ठिकाणाचं सौंदर्य अनुभवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण गणपतीपुळे हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. भक्त निवासमध्ये राहण्याचा एक मोठा फायदा म्हणजे सकाळच्या दर्शनासाठी घाई गडबड करावी लागत नाही. निवांतपणे उठून तयार व्हा आणि काही मिनिटात बाप्पांच्या चरणी पोहोचा. नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एका भन्नाट कोकण कोस्टल राईडवर. सुरुवात होते गणपतीपुळे बीचपासून आणि शेवट कुठे होईल हे मला पण माहीत नाही, कारण कोकणात रस्ता संपतो पण निसर्ग संपतच नाही. सध्या मी चाललोय गणपतीपुळे बीचवरून. समोर अथांग समुद्र आहे, बाजूला वारा आणि मागे पर्यटकांचे फोटोशूट सुरू आहे. काही लोक इतके फोटो काढत आहेत की वाटतंय समुद्राने त्याच्यासोबतच सेल्फी मागितली आहे. आता आपण निघालोय मालगुंड बीचच्या दिशेने. कोकणात राईड करताना एक गोष्ट नक्की लक्षात येते. इथे प्रत्येक वळणावर निसर्ग म्हणतो, थांब जरा, माझा फोटो काढून जा. आणि आपणही बाईक बाजूला लावून लगेच कॅमेरा बाहेर काढतो. मंडळी, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? कोकणात फिरायला निघालं की आपण कुठे पोहोचणार यापेक्षा रस्त्यात किती वेळा थांबणार हेच महत्त्वाचं असतं. आता बघा ना, मी ठरवलं होतं सरळ जायचं, पण कोकणातील प्रत्येक दृश्य मला म्हणतंय, अरे बाबा थांब, माझा फोटो काढून जा. मग मी पण काय करणार, कॅमेरा काढतो आणि पुन्हा 5-10 मिनटं गायब. खरं सांगायचं तर कोकणातील रस्ते म्हणजे निसर्गाची फुल HD सिनेमा स्क्रीन आहे. फरक फक्त एवढाच की इथे तिकीट लागत नाही, पण पेट्रोल मात्र लागतं बरं का. आणि पेट्रोलच्या किमती पाहिल्या की बाईकही विचार करत असेल, भाऊ मला थोडं सावकाश चालव, मी पण महागडी झाली.
राईड करताना अजून एक मजेशीर गोष्ट जाणवते. शहरात आपण हॉर्नपासून पळतो आणि कोकणात पक्ष्यांच्या आवाजामागे धावतो. शहरात ट्रॅफिकचा आवाज, इथे समुद्रांच्या लाटांचा आवाज, किती मोठा फरक आहे ना. मला वाटतं कोकणात राहणाऱ्या लोकांना स्ट्रेस हा शब्द माहीतच नसेल. सकाळी समुद्र, संध्याकाळी समुद्र आणि मध्ये नारळाची झाडं, यापेक्षा जास्त थेरपी कोणती हवी. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, कोकणात राईड करताना हेल्मेटच्या आत आपण स्वतःशीच खूप बोलतो. काही वेळाने वाटायला लागतं की आपण ब्लॉग करत नाही तर स्वतःचाच इंटरव्ह्यू घेतोय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय ना. पुढे कुठं जाणार, जिथे रस्ता घेऊन जाईल तिथं. आणि मग स्वतःच प्रश्न विचारायचे आणि स्वतःच उत्तर द्यायचं. समुद्राकडे बघितलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. लाटा सतत किनाऱ्यावर येतात आणि परत जातात. त्यांच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळते. कितीही वेळा मागे जावं लागलं तरी पुन्हा पुढे यायचं. अरे पण हे तत्वज्ञान पुरे झालं. नाहीतर तुम्ही म्हणाल, भाऊ राईडला गेला होता का मोटिवेशनल स्पीकर बनायला. सध्या या कोस्टल राईडचा प्रत्येक किलोमीटर एन्जॉय करतोय. कारण अशा राईड्स फक्त ठिकाण दाखवत नाही तर आठवणी तयार करतात. आणि काही वर्षांनी हे व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणणार, अरे वा, त्या दिवशी आपण किती मजा केली होती ना. म्हणून मंडळी, फोटो काढा, व्हिडिओ बनवा, प्रवास करा, पण त्या क्षणाचा आनंद घ्यायला विसरू नका. चला, आता पुढचा रस्ता आपली वाट बघतोय. बाईक तयार आहे, कॅमेरा तयार आहे आणि माझी बडबड तर कायम तयारच असते. मंडळी, कोकणात फिरताना एक गोष्ट नक्की लक्षात येते. इथला निसर्ग इतका सुंदर आहे की मोबाईलची बॅटरी संपते पण फोटो काढायची इच्छा संपत नाही. आता माझ्या गॅलरीमध्ये इतके फोटो जमा झाले असतील ना की मोबाईलही विचार करत असेल, भाऊ फिरायला आला आहे की मला स्टोरेज फुल करायला. आणि खरं सांगायचं तर कोकणात प्रत्येक ठिकाण वॉलपेपर सारखं दिसतंय. काही लोक फोटो एडिट करतात, पण इथं निसर्गाने आधीच एडिट करून ठेवलंय. रस्त्यावरून जाताना एकीकडे समुद्र दिसतो, दुसरीकडे डोंगर दिसतात, मध्ये मी बाईकवर. आणि मला वाटतंय मी एखाद्या ट्रॅव्हल शोचा होस्ट आहे. फक्त फरक एवढाच की त्या शोला स्पॉन्सर असतो आणि मला अजूनही पेट्रोलचे पैसे स्वतःच भरावेला. कोकणातील लोकांचा एक वेगळा स्वभाव आहे. इथे घाई नावाची गोष्ट दिसत नाही. शहरात लोक 5 सेकंद सिग्नलला थांबले तरी अस्वस्थ होतात आणि इथं लोक समुद्राकडे बघत तासभर बसू शकतात. खरं तर आपल्याला आयुष्यात कधी कधी अशीच शांतता हवी असते. पण मग अचानक आठवतं की उद्या पुन्हा ऑफिस, काम, बिल आणि मोबाईलचे रिचार्ज आहेत. आता मी ज्या रस्त्यावरून जातोय ना, तो इतका सुंदर आहे की गाडी हळू चालवूशी वाटते. पण मागून एखादा लोकल भाऊ झूम करत निघून जातो आणि आपल्याला आठवतं की आपण अजूनही महाराष्ट्रातच आहोत. राईड करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, बाईकला कधी कंटाळ येत असेल का? तीही म्हणत असेल, भाऊ रोज शहरात ऑफिसला घेऊन जातोस, आज कोकणात आणलंय तर जरा निवांत फिरू दे. आणि समुद्राचा वारा आता हेल्मेटच्या आत येतोय, तेव्हा असं वाटतं एसीची काय गरज आहे.
पण हेल्मेट काढलं की कळतं वाऱ्यासोबत केसही उडून गेलेत. काही ठिकाण शांतता देतात, काही ठिकाण इतिहास सांगतात आणि काही ठिकाण असे असतात जिथून निघावंसंच वाटत नाही. माझ्यासारख्या व्लॉगरची एक समस्या आहे. मी एखादं सुंदर ठिकाण बघितलं का आधी कॅमेरा काढतो आणि नंतर आठवतं, अरे आधी स्वतःच्या डोळ्यांनी तर बघायचं होतं. म्हणून आता मी ठरवलंय, काही क्षण फक्त मनात साठवायचे, कारण प्रत्येक आठवण व्हिडिओमध्ये कैद होत नाही. पण काळजी करू नका, व्हिडिओसाठी पुरेसा कंटेंट मी नक्की शूट करतोय. चला मंडळी, प्रवास अजून सुरू आहे. समोर नवीन वळण आहे, त्याच्या पलीकडे नवीन दृश्य आहे आणि त्या दृश्याच्या पलीकडे कदाचित एखादी चहाची टपरी असेल. आणि जर चहा मिळाला तर समजा या व्लॉगरचा पुढचा एपिसोड अजून 20 मिनिटं वाढणार. Full video available on YouTube.